या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। अँटी करप्शन ब्युरो सोलापूरच्या पथकानं गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी संदीप सुधाकर खरबस याला 2000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। मिळालेल्या माहितीनुसार मौजे येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं। काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदारानं संबंधित 1 लाख रुपयांच्या बिलाचं मूल्यांकन प्रमाणपत्रासह प्रस्ताव दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडे सादर केला होता। तक्रारदार हे या बिलाच्या मंजुरीसाठी आणि रकमेच्या वितरणासाठी पाठपुरावा करत असताना विस्तार अधिकारी संदीप खरबस यानं तक्रारदाराकडून ग्रामपंचायत बँक खात्यातून बिलाची रक्कम काढण्यासाठी परवानगी देण्याच्या बदल्यात स्वतःसाठी 2000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। या लाच मागणीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर खरबस यानं लाच मागणी केल्याचं निष्पन्न झालं। जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर इथं सापळा रचून तक्रारदाराकडून 2000 रुपयांची लाच स्वीकारताना संदीप खरबस याला एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलं। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर करत आहे। पुण्यातील एटीएस पथकानं अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या जुबेर हंगरगेकरच्या सीडीआर वरून मूळ सोलापूरच्या 2 भावांना ताब्यात घेतलं। त्यातील एक जण सोलापूरच्या महापालिका शाळेत शिक्षक आहे, तर दुसरा पुण्यात आयटी कंपनीत चांगल्या वेतनावर कामाला आहे। या दोघांनाही चौकशी करून नंतर सोडून देण्यात आलं। दरम्यान सोलापूरच्या आणखी एकाला पुण्यात ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। एटीएसचं पथक बुधवारी सोलापुरात आलं होतं। जुबेर वय 32 राहणार कोंढवा पुणे हा मूळचा सोलापूरचा रहिवासी आहे। जुबेरच्या मोबाईलमध्ये या दोघांचे नंबर आढळले। दोन्ही भाऊ सोलापूरच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यात असल्याचं समजतं, तर तिसऱ्या संशयिताला मात्र अजून एटीएस पथकानं ताब्यातच ठेवलं आहे। बँक ऑफ महाराष्ट्र झोनल ऑफिस सोलापूर यांच्या वतीनं सतर्कता ही सामूहिक जबाबदारी या थीम अंतर्गत व्हिजिलन्स अवेअरनेस वीक निमित्त जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। झोनल मॅनेजर संजीव कुमार, डेप्युटी झोनल मॅनेजर सुजित कुमार झा यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। या उपक्रमात सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्साहानं सहभागी झाले होते। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून शासनाच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीनं शुक्रवारी सकाळी 7:30 ते 8:15 पर्यंत रन फॉर युनिटी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं। ही दौड एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन कोंडानगर ब्रिज ते पुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन अशी 4 किलोमीटर घेण्यात आली। या दौडमध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक असे एकूण सुमारे 450 नागरिक तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, 80 कर्मचारी असा एकूण 550 जनसमुदाय दौडमध्ये सहभागी होता। भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाला अभिवादन करणं तसंच राष्ट्रीय एकात्मता, ऐक्य आणि सामूहिक शक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बाबूराव जमादार, माजी सभागृह नेते संजय कोळी, राजकुमार पाटील, अजित गायकवाड, नागेश भोगडे, अमर पुदाले, सचिन कुलकर्णी, देवीदास खेडेकर, गणेश साखरे, शेखर सिद्धार्थ, सुजित चौगुले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आयोजित एकता पदयात्रा उत्साहात पार पडली। या पदयात्रेची सुरुवात भाजप कार्यालय इथं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली।
सिद्धार्थ चौक, जांबुमुनी मोची चौक, मौलाली चौक मार्गे ही पदयात्रा पुढं 7 रस्ता येथील महाराणा प्रताप पुतळा इथं विसर्जित करण्यात आली। या उपक्रमात मोठ्या संख्येनं नागरिक, युवक, महिला आणि भाजप कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचा नारा देत शहरभर देशभक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला। भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिन उत्सवाचा तसंच पदयात्रेचा राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अॅम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।